वास्तुशास्त्रानुसार तुमचा जो दवाखाना असेल, तुमचं जे क्लिनिक असेल, तुमचं हॉस्पिटल असेल, जे काही तुमचं असेल, ती जी जागा असते ना, ती पूर्वेकडे जर असेल तर चांगल्यापैकी तुम्हाला लाभ होऊ शकतो. किंवा जर येण्या जाण्याचा जो रस्ता असतो लोकांचा, तो समजा पूर्वेला असेल तर त्या ठिकाणी तुमचं प्रवेशद्वार ठेवू शकता तुम्ही, क्लिनिकचं, तुमच्या दवाखान्याचं, तुमचं हॉस्पिटलचं. तर तुम्हाला चांगल्यापैकी लाभ मिळू शकतो. जर पूर्व जमत नसेल तर तुम्हाला ईशान्य सुद्धा चालू शकेल. जी तुमची डॉक्टरांची बसण्याची जागा असेल आतमध्ये क्लिनिकमध्ये, ती पूर्व दिशेला ठेवा. तुमचा जो गल्ला असेल, पैसे ठेवायची जागा असेल, ती सुद्धा तिकडेच पूर्वेला येऊ शकेल. त्याच्यामुळे ते लाभ होण्यास, म्हणजे दवाखाना आता म्हटला की तुम्ही व्यवसाय असतो तो, जरी आपण नाही म्हटलं तरी, डॉक्टरांना आपण जरी देव म्हणतो तरी तो एक प्रकारे व्यवसाय. तो चालण्यासाठी या दिशा खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर रुग्ण तपासायची जागा असते ती, आणि औषधं ठेवायची जागा, या दोन्ही एकच दक्षिण दिशेला. म्हणजे तुम्ही जी काही औषधं ठेवताय किंवा रुग्ण तपासायची जागा आहे ती दक्षिणेकडे रुग्णाचं तोंड येऊ दे, अशा तऱ्हेने तुम्ही ती व्यवस्था करून ठेवा की दक्षिणेला त्या रुग्णाचं तोंड येईल, डोकं येईल, आणि तिकडे तुम्ही ती तपासू शका. त्याच्यानंतर रिसेप्शनिस्टचं काउंटर हे आग्नेय दिशेला येऊ द्या. त्याच्यानंतर येतं स्वच्छतागृह, टॉयलेट, हे दक्षिण दिशेला नेहमीप्रमाणे. ते सगळं कॉमन आहे. तुमची क्लिनिकची जी जागा असेल, दवाखान्याची जागा असेल, ती बघून दक्षिण दिशा जिकडे असेल तिकडे तुम्ही तुमचं टॉयलेट किंवा तुमचं स्वच्छतागृह ठेवू शकता. त्याच्यानंतर जो क्लिनिकला किंवा दवाखान्याला जो रंग द्यायचा असतो तो तुम्ही पांढरा रंग देऊ शकता, किंवा थोडासा असा ऑफ व्हाईट पण देऊ शकता. किंवा अगदी पांढरा तुम्हाला वाटत असेल की नको बाबा सगळं पांढरं पांढरं नको, तर मग त्याच्यात निळी फुलं, थोडीशी लाल फुलं, असं काहीतरी डिझाईन करून, शक्यतो आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं जे पांढरा रंग आपल्याला जास्त द्यायचा आहे. मग तुम्ही भिंतींना पांढरा रंग द्या, तुमचे पडदे पांढरे ठेवा, आणि अगदीच नको असं मी म्हटलं तसं त्या पडद्यामध्ये फुलं, त्याचा रंग निळा किंवा थोडंसं ऑफ व्हाईट किंवा त्याच्यात लाल फुलं, असं काहीतरी कॉम्बिनेशन करून तुम्ही ते ठेवू शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या करून बघण्यात काहीच हरकत नाहीये. नक्की करून बघा.